परवा एक दुःखद प्रसंग आपल्या सगळ्यांवर घडला. आमचे सहकारी आहेत नागावचे सौरभ दादा, त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं. मला नेमकं काय मिळालं हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं लागेल. रथोत्सवाच्या दिवशी येताना जोडपं टू व्हीलरनं चाललो, तो दुसऱ्या टू व्हीलरची धडक बसली आणि त्यामध्ये त्या माऊलीचं निधन झालं. वय अवघा 48-49 वर्ष होतं. ते निधन झाल्यानंतर मला 5-6 दिवसानंतर कळालं. जसं कळालं तसं म्हटलं आपण नागावला गेलं पाहिजे. नागावला जायसाठी निघालो. वाटेत कुमट्याच्या इथं मला अमोल नानांचे चिरंजीव भेटले, अक्षय शिंदे भेटले आणि अक्षय शिंदेने मला सांगितलं कुठं चाललाय. मी म्हणलं असं असं चाललोय. मला म्हणले मी पण येतो. आम्ही दोघं मिळून त्या ठिकाणी गेलो. तिथं भेटलो. तिथनं 2-3 ठिकाणी गेलो आणि मला पुण्याला जायचं होतं. मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर माझा फोन बघितला तर दिवसभराच्या सगळ्या दौऱ्यामधले फोटो मला अक्षय शिंदेने पाठवले होते आणि त्यामध्ये 3-4 फोटो हे त्या मैतीच्या ठिकाणाचे सुद्धा होते. मी थोडासा नाराज झालो. मी अक्षयदादांना फोन करणार होतो, म्हणणार होतो अरे मैतीच्या ठिकाणी कशाला काढायचे फोटो. पण तो फोटो मी नीट बघितला. अगदी महादेव साक्षीला, पण त्या दिवशी मी रात्रभर अस्वस्थ होतो. झालं काय होतं नेमकं त्या फोटोमध्ये, असं काय होतं तर सर मी तिथं गेल्यानंतर एका 20ल्या पोरग्यानं आपली आई गमावली होती, 50ल्या माणसानं आपली बायको गमावली होती, म्हातारपणाची काठी हरवली होती, म्हातारपणाचा आधार हरवला होता, डोळ्यात पाणी होतं. मी जाऊन बसलो. दोघं हुंदकत येऊन रडायला लागले. त्या माणसानं मला सांगितलं की त्याची पत्नी गेल्यानंतर त्या खोलीत तो 6 दिवस जाऊ शकला नाही. त्या खोलीत गेल्यानंतर त्याला खायला होते. वातावरण गंभीर झालं. म्हणलं त्यांचं जड अंतकरण थोडंसं हलकं करावं म्हणून मी इकडे तिकडचे विषय काढले. मग त्यांनीच आबांचा विषय काढला. आबांचा विषय काढल्यानंतर त्यांनी मला सांगायला चालू केलं की आबा जिल्हा परिषदेचे सदस्य असताना सगळ्यात पहिला नागाव गावामध्ये आले होते आणि त्या गावामध्ये आल्यानंतर मी त्यांचं कसं स्वागत केलं हे ते सांगायला लागले. सांगता सांगता म्हणले त्यावेळेचा माझ्याकडे एक फोटो सुद्धा आहे आणि तो माणूस पत्नी गेल्यानंतर 6 दिवस त्या खोलीत गेला नव्हता. तो त्या दिवशी त्या खोलीत गेला. त्या खोलीतनं आबांचा फोटो काढला. आबांचा फोटो काढला, माझ्या शेजारी बसला आणि फोटो दाखवत असताना तो स्वतःचं सगळं दुखणं विसरून तो फोटो दाखवत असताना हसत होता. आणि नेमका तोच फोटो हा अक्षय शिंदे सरांनी काढला होता आणि मला पाठवला होता. त्या फोटोमध्ये मी झूम करून बघितलं तर त्यावेळी एकाच वेळी डोळ्यात पाणी सुद्धा होतं आणि चेहऱ्यावर त्यांच्या हसू सुद्धा होतं. म्हणजे आबांचा नुसतं, आबा जाऊन 10 वर्ष झाली, पण आबांच्या नुसत्या फोटोनं सुद्धा आई गेलेल्या एका मुलाला 1 मिनिटासाठी का असताना त्याच्या दुःखातनं बाहेर काढलं. आबांच्या एका फोटोनं पत्नी गेलेल्या एका पतीला 1 मिनिटासाठी का असणार पण त्याच्या दुःखातनं बाहेर काढलं. कसं फेडायचं हे सगळं प्रेम. एकांतात असताना विचार येत होता की हे सगळं आपण फेडायचं जरी ठरवलं तर यासाठी पुढचे कित्येक जन्म जातील. विक्रांत सर, माझे किती जन्म झालेत मला माहित नाही, किती राहिलेत मला माहित नाही, पण माझ्या सर्वसामान्य आबाच्या माणसाच्या चेहऱ्यावरच्या हसूची शपथ घेऊन सांगतो, हा जन्म या मातीसाठी आहे. दुसऱ्या कुठल्याही वैयक्तिक अशा अपेक्षा मागं पडल्या तरी चालतील, पण या लोकांसाठी पुढं उभा राहायची भूमिका असेल तर त्यावेळी मात्र ती भूमिका सगळ्या गोष्टी सोडून घेतली पाहिजे. कल्लोळ